रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. तसं मी जे बॅनर लावलेले आहेत आता काढले ते. नितीन ठाकरे साहेबांना काहीतरी फोन आला वरून का अजून आचारसंहिता आहे 4 तारखेपर्यंत, तर तुम्ही या माणसाला बॅनर लावून दिले का? ते मी सगळीकडे 20/10 बॅनर लावले होते आणि त्याच्यात ते दाखवलं होतं. काय दाखवलं होतं? पूर्ण लेआउट दाखवलं होतं. ते कशी काही फसवणूक केली त्यांनी. आपल्याला ते तुम्ही बघितलेलं असेलच. सगळीकडे बॅनर लावले. हां, मी आहे ना, मी माझी दक्षिणेकडील मी व्यक्ती आहे. मी माझी दक्षिणेकडील जागा विक्री केली होती. पण मी आजारी असल्या कारणाने काकांची श्री परशुराम सीताराम गोंधळे यांची देखील जमीन विक्री केली आहे आणि कमी दरात. हे आता कागदपत्र दिवाणी कोर्ट न्यायालयात आणले. कारण मी काही याच्यावरच थांबलेलं नाही. कुठेतरी लोकांना असं कुणी करायला नाही पाहिजे. काकांनी पुतण्याची फसवणूक करायला नाही पाहिजे, म्हणून हे मी करत आहे. माझं नाव नामदेव शंकर गोंधळी, मुक्काम पोस्ट वावंजे. मी शेतकरी पण आहे आणि दीपक फर्टिलायझर कंपनीत कामाला पण आहे. माझी ही सदर जमीन कॉरिडॉर महामार्गात जाणारी दक्षिणेकडची होती जमीन. सर्वे नंबर 123/2. दोन्ही जमिनी त्यांनी काय सांगितलं आम्हाला कळत नाही, पण त्या खरेदी करतात सरळ लिहिलं आहे. सदर जमीन फेरफार 25/26 व दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार आलेली आहे. म्हणजे त्याच्यात काय 11-15 वाटणीपत्र 15 पानांचं आहे. त्याच्यात 11-15 काय वाटणीपत्राचा नकाशा आहे आणि त्याच्यात सदर जमिनीत जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे असे आहे. आणि कोण काय बोलत तू सही कशी केली खरेदी खतावर? पण त्याचे 5 नंबर पुढचे होते ना खरेदी खत. आता हे खरेदी खत 39 पानांचे. त्याच्यात पान नंबर 10-39 वर 38.70 गुंठेपैकी, कारण आमची पूर्ण जमीन किती आहे 38 गुंठे, त्याच्यात 19.35 माझी आहे दक्षिणेकडची. ती मी विक्री केली होती. हां, पण त्यांनी मी पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत. म्हणजे 38 गुंठे असं दाखवून तलाठी कोटा रिपोर्ट तुम्हाला सगळे मी डॉक्युमेंट 100% आहेत आपल्याकडे. 50 फाईल झालेले आहेत त्याच्याकडे 80 पानांचे. नाही, त्याने आत्ता केलं आहे. आत्ता 2 वर्षानंतर मी 1 व 2 डिसेंबर रोजी 22 रोजी पनवेल तहसीलदार कार्यालय. त्यावेळी DCP होते कोण? पंकज ढाणे साहेब. त्यांना सांगून मी उपोषण केलं आणि साहेब पण मान हलवली का तुझ्यावर फसवणूक झाली म्हणून. त्या तहसीलदारांनी खरेदी खताचे 5 ऑप्शन लावलेले आहेत. भ्रष्ट तहसीलदार आहे तो विजय दलेकर. हां, नाही, पोलिसांनी सरळ मला उत्तर दिले. पोलीस माझ्या बाजूने आहेत. बाजूने ना सांगत सत्तेच्या बाजूने आहेत. पोलीस देव आहेत. त्यांनी काय केलं आहे का सदर हे चुकीचा आकार बोर्ड पत्कजानी साहेबांनी जगदीश शेरकर साहेबांनी असं लिहायला पाहिजे का सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल, पण ती बाब बोलतो दिवाणी स्वरूपाची आहे असं. म्हणजे साहेबांनी माझ्या बाजूने म्हणजे चांगलंच अगदी ब्रह्मास्त्रच दिलेलं आहे माझ्याकडं. ते मला खरेदी खत रद्द करण्यासाठी उपयोगात येईल. त्याचं काय त्यांनी सरळ त्यांनी रिपोर्ट दिला आहे. बघा हे आहे, मी तुम्हाला सगळे दाखवतो. एक 3 पानी पत्र मला दिलेलं आहे उत्तर त्यांनी माहिती अधिकारमध्ये. हां, त्याच्यात सरळ तुम्हाला मी पाठवलं होतं. साहेबांनी सरळ लिहिलेलं आहे. गुन्हे शाखेचे मेन आहे हे वाक्य मी वाचतो बघा. जगदीश शेलकर पोलीस निरीक्षक गुन्हे पनवेल तालुका पोलीस ठाणे सविनय सादर. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाची आम्ही सहमत असून
अर्जर यांनी केलेली तक्रार ही सर्वे नंबर 123/2 मौजे वावंजे गाव मध्ये केलेल्या चुकीच्या आकारफोड विभागीबाबत असून म्हणजे त्यांनी साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे चुकीचा आकारफोड म्हणजे सरकारी कागदपत्रामध्ये बदल हे कोणी भूमी अभिलेख उपाध्यक्ष नाही विषया संदर्भातच हे त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे तिथं त्याच्यावर गुन्हा नोंद होईल. पण त्याने आता महसूल खाता आणि गृहमंत्री यांना मी जे पत्र दिलं होतं त्याच्या अनुषंगाने पण आता पोलिसांनी चौकशी आज आहे. माझ्या काकाला समोर बोललं होतं काल परवा दिवशी नाही मी सांगतो त्यांना बोलवलं होतं समोर त्यांना सांगितलं हा हिस्सा कोणाचा ते बोलतो माझा पण मला काकाला सातबारा आहे कोणतं मी विक्री केलेल्या जमिनीचा आहे वाढीव सातबारा आहे काकाला सातबारा केले तो वाढीव सातबारा आणि आता जे त्यांनी 3 फेरफार बनवले 3889 3890 3892 ते बेकायदेशीर आहे 2च दिवसात कारण काका माझ्यासोबत होते त्यावेळी 1.5 वर्ष काकांनी कारण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौलकर साहेब यांनी काय सांगितलं नामदेव जमीन काकांची हडप झालेली आहे काकांनी अर्ज करायला पाहिजे त्यांनी मला म्हणजे चांगलं साहेबांनी देव आहे ते मी त्यांना देव मानतो हा काकांची हडप झाली पण काकांचा पण कोणाचा सहभाग आहे त्याच्यात त्यांनी 1 पैसा पण घेतलेला नाही असे अर्ज आहेत. सुनील गोंधळीचा 3 पाने अर्ज आहे तालुका पोलीस स्टेशनला 25/9/2022 रोजीचा का आम्ही एकही पैसा घेतलेला नाही आमच्या वडिलांनी पण आमचा हिस्सा नावावर काय झाला आमची 1,70,00,000 रुपयाची फसवणूक झालेली आहे त्यावेळी रेट कमी होते आता रेट वाढलेले आहेत नाही बिलकुल नाही ज्यावेळी मी माझी जमीन विकली होती 19/11/2019 रोजी सिद्धार्थ नरेंद्र भंडारे यांनी मोठी लाच देऊन तहसीलदारांना उपाधीक्षक भालेरावला 14 लाख रुपये दिले त्याने मी सांगतो आणि नंतर ते लोक फुटले यांनी का मी मारणार होतो ना हराम खोरांना माहीत होता नाही काय त्याच लायकीचे आहेत ते कारण मी होतो आजारी माझी हिंदुजामध्ये ट्रीटमेंट चालू होती मी जर मेलो असतो तर काय झालं असतं विचार करा तुम्ही ते लोक सांगत काय होते पुढे दिवाणी दावात आहेत यांच्यावर दिवाणी कोर्टातून पोलीस फौजदारी व्हावी म्हणून माझा प्रयत्न आहे ते सगळे हां आणि शेलकर साहेबांनी तर दिले आहेत शेलकर साहेब आणि ब्रह्मास्त्र दिले आहे त्यांनी मला जे रिपोर्ट दिला आहे ना तहसीलदार तलाठी खोटा रिपोर्ट त्या अनुषंगाने पूर्ण काकांचा हिस्सा नावावर झालेला आहे होईल ना आदेश मी पाठपुरावा करणार आहे आता मी वकील आदेश सन्माननीय हे चंद्रराजजी म्हात्रे साहेब हे मोठे जज आहेत साहेब सांगतील ते मला मदत करतात असं आहे बघा हॅलो डी.पी. म्हात्रे वावंजी गावचा माजी सरपंच मला तर वाटतं साधारणतः 29/7/2002 रोजी नामदेव शंकर गोंधळी हे आजारी असताना मेडिटेटर होते त्यावेळेला त्यांचा सातबारा हा एका एजंटकडे गेला आणि त्या एजंटनी तो व्यवहार सिद्धार्थ भल्ला नावाच्या एक व्यावसायिकाशी केला तो व्यवहार झाल्यानंतर असं झालं तर त्यांच्या हिस्साची जमीन जी होती ती दुसऱ्या बाजूला होती पण हे ब शेतकरी म्हणून होते आणि अ शेतकरी म्हणून यांचे काका आहे जमिनीची कुठल्याही प्रकारची फोड झालेली नव्हती मग आकार फोड ज्यावेळेला जमिनीची होत आहे त्यावेळेला जमीन घेणारा व्यावसायिक तो कोणी असू दे पण आकार फोड करून घेणं हे जरुरी असतं. पहिला मुद्दा हा की आकार फोड करून जमीन घेतलेली नाही त्यामुळे मी सांगू शकतो का भल्लाचा हिस्सा कुठला असू शकेल याच्यातून जो मूळ शेतकरी आहे नामदेव शंकर गोंधळी जे सांगतात तो त्याचा हिस्सा असू शकेल दक्षिणेकडचा आहे ना वाटली हे बघा मुलात मी सांगतो तुम्हाला ज्या वेळेला या जागेचा जर हिस्सा झालेला असेल पोट हिस्सा जर झालेला असेल तर ती जागा जी आहे ते शेतकरी 2 असतील किंवा 4 असतील पण ते 4 शेतकरी मिळून ज्या वेळेला ठरवतील की बाबा नामदेव तुझा हिस्सा वरच्या बाजूला आमच्या खालच्या बाजूला असं जर होईल तर त्या जमिनीचा क्षेत्र कुठल्या बाजूला ते समजेल मग ते कुठल्या प्रकारे न समजतात भल्ला हा असा व्यावसायिक आहे की जो शेतकऱ्यांची फसवणूक नेहमीच करत असतो. माझ्याकडे तशी उदाहरणं पण आहेत त्यांनी माझ्या समोर यावं मी आज पत्रकारांना सांगू इच्छितो का आम्ही ती पत्रकार परिषद आज घेतली नामदेव शंकर गोंधळी यांनी तशी पत्रकार परिषद भल्लानी घ्यावा त्यांनी सांगावं त्यांनी जर आमच्या चुकी असेल तर आम्हाला मग ते मान्य करावं लागेल तसं जर आज बघायला गेलो तर यांचा मॅटर जो आहे तो कोर्टामध्ये चालू आहे आणि कोर्टामध्ये चालू असल्यामुळे यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
हा मी तेच काकाची जागा सध्या काकाच्याच नावावर आहे. पण तुम्हाला सांगतो आता आमच्या गावातून वसई विरार महामार्ग जातो. ही जी जमीन आहे त्या महामार्गामध्ये आहे. त्याच्यामुळं आता मुळात काकांनी इकडे यायचं नाही का तो काकांचा प्रश्न आहे. पण नामदेव शंकर गोंदे यांची इच्छा आहे की त्यांनी जी जमीन विकली ती ते क्षेत्र त्यांना दाखवलेलं आहे बिल्डरला. आता ह्याच्यामध्ये फसवणूक काय होते तर मुळामध्ये जो हिस्सा यांचा आहे हा हिस्सा नाही घेतला त्यांनी, काकांचा हिस्सा त्यांनी घेतलेला आहे असं यांचं म्हणणं आहे. काकांना वाढीव साजरा केले, मी विक्री केली जमिनीचा. साहेब याबद्दल मी नाही सांगू शकत. याबद्दल नामदेव शंकर गोंदे सांगतो बघा. अहो साहेब बघा मी स्पष्टच करतो. अति पैसे घेतले मी पण नाही बोलतो. मी 4,30,000 गुंठ्याने विकले. तर त्याने आता दिवाणी कोर्टात त्याचे कागदपत्र आलेत. मी 2,15,000 विकले आणि 38 गुंठ्याचे पैसे घेतले. असं दाखवून खोटा तक्रार, तलाठी खोटा रिपोर्ट, मंडळ अधिकारी खोटा रिपोर्ट. मंडळ अधिकारी सरळ सांगितलं मला का माझ्याकडनं चूक झाली. तलाठी सांगतो तुला जमीन पाहिजे काय पाहिजे. तुम्हाला तर माहीत आहे काँग्रेस भवनमध्ये मिटिंगमध्ये त्यावेळी काय झालं 40 लाख रुपये जास्त मागतो होतो. मी 83 लाख घेतले. तो 1,20,00,000 मागत होता. तुम्हाला तर माहीत आहे. मग असं होऊन मग हे अडचं कुठं. हे माझेच भाऊबंदाला थोर आहेत. थांबा साहेब थांबा. काकाच्या मुलांनी मी ज्यांच्यासाठी बांधतो त्या काकाच्या मुलानेच खोटं अफिडेविट केलंय. आता हे सांगायला पाहिजे. हे माझ्याकडे पुरावे आहेत. काकाचं वय लिहिले थांबा साहेब थांबा. हां हां नाही अरे ते तो हा काही करेल तहसीलदार. आम्हाला मी तुम्हाला सांगतो मी पुढे हां नाही अर्ज केले सगळे. दिवाणी कोर्टातूनच त्यांच्यावर हे आहे. खरेदी करता नाही बघा ना. खरेदी करता तुम्ही बघू शकता. खरेदी करता बघू शकता. 5 मुद्दे डावलेले आहेत तहसीलदारांनी आणि समोरचा माणूस मला जमीन 2 वेळा तयार झाला. पण हा नाटक करतो. ते बोलतो मी खरे कसं करशील तू. मुळात नामदेव शंकर गोंदे यांनी त्यांचा एकच हिस्सा विकला होता. असं असताना 1938 गुंठ्याचं खरेदी करत झालं कसं पहिला माझा प्रश्न आहे. आणि हे 7/12 होऊन सुद्धा नंतर नामदेव शंकर गोंदे यांनी ज्यावेळेला कारवाई केली त्यावेळेला त्यांचा 7/12 त्यांनी पूर्ववत केलेला आहे. आता पूर्ववत केले 100% यांचा गुन्हा आहे. आणि 2 वर्षांनी पूर्ववत केलेलं आहे साहेब. मी जर मेलो असतो मग हे ऐकलं असते का नालायक झाले. आरामखोर आहेत ते लोक. यांना शासन व्हायला पाहिजे आणि मी शासन होण्यासाठी धडपडणार शेवटपर्यंत. बघा तलाठी खोटा रिपोर्ट काय सांगतो आमचं नाही ना. मी सांगतो बघा पोट इतका फेरफार कुठला बनला 36-67. पण माझ्या काकाने कोणाला हरकत घेतले 36-37ला फेरफारला असं त्यांनी बनवलं आहे रिपोर्ट. आणि हे 36-37 फेरफार कोणाचा आहे पांडुरंग धर्म पाटील यांचं आहे. म्हणजे हा तलाठी खोटा रिपोर्ट आहे आणि ते मान्य केलं त्यांनी. तलाठी परत आता आले इकडे बदली केली होती पण ते घाबरत पण नाही कोणाला. कोर्टात माझी पूर्ववत माझा 7/12 करावा आणि यांच्यावर गुन्हा नोंद करावा. मेन म्हणजे गुन्हा नोंद यांच्यावर. आणि ह्याच्यासाठी मी धडपडणार आहे पूर्ण. आता म्हात्रे चंद्रराजजी म्हात्रे आहेत. मी यांना आता काढून टाकलेलं आहे. वकील आमचे अरविंद त्यांनी चुकीचा आकार पण दिलाच नाही. माझा चंद्रराज म्हात्रे आता माझे हे होते अरविंद चांगले 6 वकील बदलले. भल्ला त्यांना मॅनेज करतो. मी सांगितलं अरे मी पकडतो त्यांना. वकील तो मॅनेज करतो मी पकडतो त्यांना. कारण माझा 10वीपासून अभ्यास आहे. त्या काकांची 3 शेतं मी नावावर दिली 21 लोकांना. म्हणजे हे त्यांचे वाढत होते. त्या बिचारांनी सगळ्यांनी सह्या दिल्या. आणि मी काकांची जमीन विकीन का. अगोदर त्यांच्यात अतिक्रमण होतं तर मला शिव्या काढायचे होते का हा मरेल आता माझी जमीन विकून चालले. सांगा साहेब. आणि आता त्याचा पूर्ण हिस्सा नावावर झाले त्याचे तरी तो त्याचा दोस्त झाले. कुठेतरी आहेत का 1.5 वर्ष त्यांनीच सह्या केलेत ना. आता नसू दे ना. त्याने काहीतरी आता काय मी सांगतो काहीतरी झालं असेल त्याला काहीतरी दिलं असेल त्या पाणी त्यांनी. बघतोच नाही तो भरलेला चुकीचं काम केलं. सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल खोट्या तक्रार केसेस कुणी केले तलाठी संजय भांगल बिक्कड आणि मंडळ अधिकारी तळोजा पाचनंद संतोष कत्रे यांनी खोट्या तक्रार केसच्या आधारे हे पूर्ण जमीन नावावर केले.
पण मी बरा झाल्यामुळे ते घाबरले. आता काय करायचा, मग त्याने अजून एक सातबारा वाढवलेला आहे. पण आता हे साहेबांनी मला जो रिपोर्ट दिलेला आहे शेलकर साहेबांनी, आणि मी 4 महिने उपोषण केलं. नितीन ठाकरे साहेबांनी मला नुसतं फोटो काढायला जात, तुम्ही कसे 3 सातबारे केले. मी पण नामदेव ते माझ्यासाठी बिचारे मला बोलतो रोज तू ड्युटीला जा. त्यांनी माझी नोकरी वाचलेली आहे, देव आहेत ते माझ्यासाठी नितीन ठाकरे साहेब. आणि ते शेलकर साहेबांनी मला चांगला रिपोर्ट दिला आहे, त्याच्याशी मी 2-3 वेळा भेट घेतलेली आहे गुन्हे शाखेचे. आणि त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल असं नाही दिला, पण चुकीचा आकार बोर्ड म्हणजे त्यांनी बदल केलेला आहे. हे बघा, हा कप्रत नकाशा म्हणजे हाच आहे, म्हणजे बॅनरवर लावलेच आहे ना, तोच कप्रत नकाशा आहे. आणि तो रजिस्टर वाक्यपत्रानुसार आहे. याच्यात वाक्यपत्रानुसार हिस्से भरतात. पण आता जे दिलं आहे मला, आता पूर्ण मुख्याधिकारी तर रायगड अलिबाग यांनी पण माहिती अधिकारमध्ये मला दिलं आहे माहिती. संजयजी शिर्के साहेब यांनी पण दिलेलं आहे. तसं तुम्हाला जर मान्य नसेल तर 30 दिवसात अपील करू शकता. आणि मी आता अपील करणार आहे साहेबांनी. हां, दक्षिणेकडला नाही त्याच्यात खरेदी करायची आहे ना साहेब. हां, पत्रकार हेच मला विचारतात, तेच मला सांगायचं आहे का ते सदर जमीन फेरफार 25-26 रजिस्टर वाटणीपत्र दस्त क्रमांक 86-19-2008 नुसार म्हणजे त्यात खरेदी नकाशा आला ना, पान नंबर 11-15 वरचा. बोला बोला. हां, सामायिक ना अलग झालेलं आहे. 2008 साली अलग झालेलं आहे. फक्त मोजणी झाली नव्हती साहेब, फक्त हो ठाकरे साहेब. हां, बरोबर. हां, खरेदी कधी माझ्या जमिनीचं केलं. खरेदी नंबर 123/2 पैकी 19.35 गुंठे जमिनीचा विषय आहे. हे खरेदी कधी 5 कितीवर आहे, 10-39 वर आहे. बोला बोला बोला. बरोबर आहे, बरोबर दिलं, बरोबर आली, बरोबर. कोणत्या काकांच्या नाही केलं, नाही केलं. हां, मोठ्या तक्रार केसेस मोठ्या तक्रार केसेस खरेदी खतात मी 38 मिनिटाचे पैसे घेतले आहेत. हा मुद्दा खरेदी खतात पान नंबर 16-39 वर आहे. मला मिळालेली रक्कम ही सर्वे नंबर 123 व हिस्सा नंबर 200 आहे. त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही असं लिहिले आणि माझी सही घेतली. पण मी काय बघितलं, अरे खरेदी खतात अजून 5 मुद्दे आहेत ना. हा जरी मुद्दा असला एकाच त्याच्यावर त्यांनी केलेला आहे पूर्ण त्याच्यात. आणि हां, बघा बघा तो 16 नंबर काय बरोबर आहे. हां, 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 पण त्याला बघा पूरक मुद्दे आहेत ना. साहेब तेच तुम्हाला सांगतो, त्याच्या खरेदी खतात अजून 5 मुद्दे आहेत ना. बघा 6 वर पैसे मी माझी 19 मुद्दे घेतले आणि कधी तुम्हाला दाखवतो रे भेटायचे की त्याला आहे माहिती. हां, काका 1.5 वर्ष माझ्यासोबत होते. आता त्याला काय ते मिळालं असेल. नाही नाही, तेच सांगतो काकांचं साथ आहे ना त्याला. ज्याच्या घरी भांडत होतो त्याच्या पोराने त्याच्या सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खोटा अर्ज घेऊन केलेला आहे 21 जुलै 2022 रोजी. मी तेच सांगतो ना, त्याच्यावर प्रभाव आहे ना. अरे ते कसे येतील मी सांगतो ना, त्याच्यानंतर त्याला सातबारा वाढीव सातबारा केलं ना. तिसरा सातबारा पूर्वी करतात केलं त्यांना, पण तो वाढीव सातबारा आहे. जमीन आहे 38.70 गुंठे, पण तिला अजून 19.35 ने अजून वाढवलेलं आहे. कुणी हे अधिकारी फसवतात गरीब शेतकऱ्यांना. आता माझ्याकडे 2 पैसे आहेत म्हणून मी भांडतो. हो साहेब, त्यांना वाढीव सातबारा केले काकांना.